मला असं वाटतं की चहा हा 10 रुपयाचा आहे. तर माझं पहिल्यापासून एकच फोकस होता की प्रत्येक सामान्य माणसाला ही फ्रँचायझी घेता यावी. कारण आपण म्हणतो की आपण कष्टातून आलो, पण आपली पण जबाबदारी की समोरच्याला एक चांगलं मॉडेल उपलब्ध करून द्यावं. बरोबर. त्यामुळे माझं सुरुवातीपासून होतं की 1.5 ते 2 लाखामध्ये माझं फ्रँचायझी मॉडेल होतं. आज प्रीमियम मॉडेल 2.5 लाखामध्ये आहे. तर सुरुवातीपासून आपण 1.5-2 लाखामध्ये फ्रँचायझीचं कन्सेप्ट केली. आज आपण पूर्ण सेटअप करून देतो. 2.5 लाखामध्ये आपला पूर्ण सेटअप आहे. थोडंसं तुम्ही आउटसाइड असाल, तुमचं मॉडेल छोटं असेल तर 1.5 लाखापासून आपण सेटअप करून देतो. फक्त आपण फ्रँचायझी देतो म्हणजे की फ्रँचायझी देत नाही. सपोज तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची, तर तुमचे लोकेशन तुम्ही पाहता 4-5 ठिकाणी. तर आपली टीम स्वतः येऊन व्हिजिट करते, की हे लोकेशन बरोबर आहेत का? शॉपला जे भाडं असणार आहे किंवा तिथं होणारा व्यवसाय ह्याचं गणित जुळतंय का? कारण लोकेशन जरी चांगलं असेल आणि अवाढव्य भाडं असेल, तर तुमची 80% अमाउंट ही भाड्यात गेल्यावर काय खर्चातच जाईल. त्याच्यात अर्थ नाही. त्यामुळे ह्याचं गणित जुळतंय का? ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच आपण फ्रँचायझी देतो. आपण फ्रँचायझी वाढवण्याच्या नादात कुठेही कसंही फ्रँचायझी दिलेली नाहीये. अनेकांना नकार दिलेला आहे आपण.